मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ सुरेखा धनवडे, आदर्श कॉलेज विटा. आपलं BA भाग 2च्या शिक्षणशास्त्र विभागामध्ये सर्वप्रथम मी मनपूर्वक स्वागत करते. आपला शिक्षणशास्त्राचा पेपर क्रमांक 3 या पेपर क्रमांक 3चं नाव आहे शैक्षणिक मानसशास्त्र आणि त्या पेपरचा आपण आज अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिलं जे युनिट आहे ते मानसशास्त्र व शिक्षण यातला काही भाग आज आपण इथं अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की माणूस हा इतर प्राण्याहून वेगळा असणारा असा प्राणी आहे. म्हणजेच मानव हा बुद्धी असणारा असा समाजशील प्राणी आहे. मॅन इज सोशल ॲनिमल हॅविंग इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. त्याला एकटं राहणं आवडत नाही. तो इतरांच्या सहवासात राहतो. समूहाशी त्याचं नातं जडतं. उदाहरणार्थ, तो कुटुंबात राहतो. कुटुंब, मित्रमंडळ किंवा विविध संघटना इत्यादींच्या समूहात त्याच्या आंतरक्रिया घडत असतात. सभोवताली व्यक्ती भिन्न भिन्न प्रकारचे वर्तन करताना आपल्याला दिसतात. काही व्यक्ती या प्रेमळ असतात, काही त्यागमय असतात. सहिष्णुतेचे वर्तन करताना काही व्यक्ती दिसतात, तर काही व्यक्ती रागीट, द्वेषयुक्त आणि पशुवत वर्तन करताना आपल्याला दिसतात. आपण आजूबाजूला पाहतो, काही व्यक्ती या एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात, तर काही व्यक्ती अगदी साध्या क्षुल्लक गोष्टींसाठी एकमेकांचा जीव घेणाऱ्या सुद्धा आढळतात. तर या व्यक्तींच्या वर्तनामध्ये आपल्याला भिन्नता का आढळते? म्हणजेच हे जे एकसारखे दिसणारे लोक आहेत, पण त्यांचं वर्तन मात्र भिन्न असतं. एखादी व्यक्ती असं म्हणते की आज मी खूप आनंदात आहे. काल मला तुझा खूप राग आला होता. तुझ्या बोलण्यानं मी दुःखी झालो. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तर मानवी वर्तनामध्ये अशा प्रकारच्या म्हणजेच प्रेम, जिव्हाळा, ममता, समाधान, आनंद, राग, द्वेष, क्रोध, मत्सर या भावना जाणवतात. या सगळ्या भावना कुठून येतात? काही वेळेला असं होतं, एक उदाहरण आपण बघू. खूप अभ्यास करूनही रामला परीक्षेत कमी गुण मिळाले, तर अभ्यास न करताही श्यामला चांगले गुण मिळाले. त्याचा वर्गात पहिला नंबर आला. असं का व्हावं? असे प्रश्न नेहमी आपल्या मनात उभे राहतात. तेव्हा मग मानवी वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्राचा आपण नकळत विचार करत असतो. म्हणजे मानवाच्या मनामध्ये हे वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या भावना, वेगवेगळे संघर्ष हे का निर्माण होतात? कशामुळे निर्माण होत असतील? तर हे सगळं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मानसशास्त्राचा विचार करावा लागतो. आणि त्यामुळं आपण आपल्या या पहिल्या युनिटमध्ये मानसशास्त्र आणि शिक्षण या युनिटमध्ये पहिल्यांदा मानसशास्त्राचा अर्थ आपण समजावून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्राचा अर्थ बघत असताना अगदी प्राचीन काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल की प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मन आणि आत्मा याविषयीचे विचार अनेक ठिकाणी आपल्याला आढळतात. अगदी संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये मन्यते अनेन इति मनहा अशी मनाची व्याख्या त्यांनी श्री भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 34व्या श्लोकाचा अर्थ ज्ञानेश्वरी ग्रंथात सांगताना सांगितलेली आहे. म्हणजे अगदी बघायला गेलं तर प्राचीन काळापासून आपल्याला या मनाचा विचार करणारे लोक आपल्याला बघायला मिळतात. इथं संत ज्ञानेश्वर काय म्हणतायत? हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो मनो तरी न सापडे, एरवी रहाटाक्या थोडे योग्य यया. तर या ठिकाणी त्यांनी जी ओवी सांगितलेली आहे इथं की हे मन कैसे केवडे, ऐसे पाहो मनो तरी न सापडे,
एरवी राहाटाक्या तोडे त्रैलोक्य यया. म्हणजे काय, तर हे मन कसे आणि केवढे आहे असे आपण पाहू म्हटले तरी ते मुळीच सापडत नाही. एरवी या मनाला फिरण्याला त्रैलोक्य अपुरे पडेल असे मनाचे केलेले वर्णन या ठिकाणी आपल्याला आढळते. त्याचबरोबर उपनिषदामध्ये सुद्धा मनाचा विचार केलेला दिसतो. उपनिषदामध्ये मन ही अतिसूक्ष्म बाब मानलेली आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये हृदय हे मनाचे अधिष्ठान मानले आहे. तर प्राचीन काळात शास्त्र म्हणून मानसशास्त्राचा विचार झाला नसेल, पण ऋषीमुनींनी, तत्त्ववेत्यांनी, विचारवंतांनी मनाचा चिंतनात्मक अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. तर हा मानवी मनाचा अभ्यास होत असताना अनेक संशोधने, प्रयोग होत गेले आणि त्यानुसार काळाच्या ओघात मानसशास्त्राच्या व्याख्या बदलत गेलेल्या दिसून येतात. म्हणजेच काय, तर मानसशास्त्राचा अर्थ विचारात घेत असताना संशोधकांनी किंवा मानसशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारे विचार केला आणि प्रत्येकानं त्यांना जसं अर्थ निघेल त्याप्रमाणे या मानसशास्त्राच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. या व्याख्या कोणत्या आहेत हे आपल्याला इथं बघायचं आहे. तर इथं आपण मानसशास्त्राच्या काही ठराविक व्याख्या पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे, आत्मतत्वासंबंधीचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. सायन्स ऑफ सोल. सायकॉलॉजी इज ए सायन्स ऑफ सोल असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी सायकॉलॉजी या शब्दाची फोड केलेली आहे. म्हणजेच सायकॉलॉजी इज इक्वल टू साईक प्लस लोगॉस. साईक म्हणजे सोल म्हणजेच आत्मा आणि लोगॉस म्हणजे सायन्स म्हणजेच शास्त्र. तर साईक आणि लोगॉस या दोन शब्दांपासून सायकॉलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. म्हणून सायकॉलॉजी या शब्दाच्या मूळ उत्पत्तीनुसार आत्म्यासंबंधीचं शास्त्र असा त्याचा अर्थ होतो. परंतु आत्मा म्हणजे परत नेमकं काय हाही प्रश्न आहे. म्हणजेच आत्मा ही गूढ आणि अमूर्त संकल्पना असल्याने आत्म्याचे स्वरूप, त्याचे शरीरामध्ये असणारे स्थान याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला समाधानकारकपणे मिळत नाहीत. म्हणून ही व्याख्या अमान्य झालेली आहे. म्हणजेच पहिल्यांदा ही जी व्याख्या केली गेली की मानसशास्त्र म्हणजे काय, तर आत्मतत्वासंबंधीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच आत्म्यासंबंधीचं शास्त्र. परंतु आत्मा म्हणजे नेमकं काय आणि त्याचं शरीरात स्थान कुठं आहे हे अनेक प्रश्न पुन्हा उद्भवले आणि त्यामुळं ही व्याख्या परत अमान्य झालेली आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. सायन्स ऑफ माइंड म्हणजेच मनाचा अभ्यास करणारं शास्त्र. तर या ठिकाणी प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मॅकडुगल याने या व्याख्येचे समर्थन केलेले आहे. परंतु जी अवस्था आत्म्याची तीच अवस्था मनाची. म्हणजेच पुन्हा तो प्रश्न उपस्थित झाला की आत्मा हा शरीरात कुठं आहे, तसंच मन ही सुद्धा एक संकल्पना अमूर्त अशी आहे. म्हणजे ती आपल्याला दिसत नाही, म्हणून तिला अमूर्त संकल्पना असं म्हटलेलं आहे. तर शरीरातील कोणत्या अवयवाला मन म्हणायचं, मनाचे शरीरातले स्थान कोणते, त्याचे स्वरूप काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रायोगिक तत्वावर आपल्याला देता येत नाहीत आणि म्हणून ही व्याख्या अपूर्ण आणि अशास्त्रीय अशी ठरली. म्हणजे पुन्हा ही दुसरी व्याख्या आहे ती अमान्य करण्यात आली. त्यानंतर मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये तिसरी व्याख्या जी आहे ती म्हणजे बोधात्मक अनुभवाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. इसवी सन 1871मध्ये जर्मनीमध्ये लिप्झिग विद्यापीठामध्ये विल्यम वुंट नावाच्या मानसशास्त्रज्ञानं ही पहिली
मानवावर प्रयोग करणारी मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. त्यांनी मानसशास्त्र म्हणजे बोधात्मक अनुभवाचे किंवा जाणीवेचे शास्त्र अशी व्याख्या केली. म्हणजेच मानवाला जे काही बोध होतात त्याच्यामध्ये या बोधावस्थेचा शास्त्रीय अभ्यास प्रायोगिक अंतर्निरीक्षणानं करता येतो हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजेच व्यक्तीला जाणवणाऱ्या ज्या काही संवेदना आहेत, भावना आहेत, इच्छा, राग, तहान, भूक, भीती इत्यादी बोधात्मक अनुभवाचेच हे घटक आहेत आणि या अनुभवांचे विश्लेषण मानसशास्त्रात केले जाते असं विल्यम वुंट या मानसशास्त्रज्ञानं सांगितलं. त्याच्यानंतर चौथी व्याख्या जी मानसशास्त्राची आहे ती म्हणजे मनाच्या अबोधावस्थेचे शास्त्र, सायन्स ऑफ अनकॉन्शियसनेस. आता यामध्ये आपलं जे मन आहे ते बोधावस्थेमध्ये जितकं कार्यरत असतं त्याच्याही पेक्षा जास्त ते अबोधावस्थेमध्ये कार्यरत असतं असं सिग्मंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञाने विचार मांडलेले आहेत. ते काय म्हणतात तर मानवी मनाच्या अबोधावस्थेचे शास्त्र अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. म्हणजेच मानवी वर्तनाच्या मुळाशी काही अबोध प्रेरणा असतात हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या दोन अवस्था आहेत, बोधावस्था आणि अबोधावस्था, त्याच्यामध्ये जे दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या कमी आहेत, परंतु मनात लपवून राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र त्याच्याही पेक्षा जास्त आहेत. आणि त्यामुळं सिग्मंड फ्राईड असं म्हणतात की मानवी मन हे बोधावस्थेमध्ये जितकं कार्यरत असतं त्याच्याही पेक्षा जास्त ते अबोधावस्थेमध्ये कार्यरत असतं. म्हणून त्यांनी मनाच्या अबोधावस्थेचे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या केलेली दिसते. त्याच्यानंतर पुढची जी व्याख्या आहे ती म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आत्तापर्यंत आपण सगळ्या व्याख्या बघितल्या. त्याच्यानंतर मानवाच्या सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक, क्रिया प्रतिक्रियात्मक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या वॅटसननी केलेली आपल्याला दिसते. या व्याख्येमध्ये वुडवर्थ यांनी सुधारणा केली. ते काय म्हणतात तर व्यक्तीचे वर्तन म्हणजे परिसराच्या संबंधात घडून येणारा व्यक्तीचा प्रतिक्रियात्मक व्यवहार होय. हा विचार सूत्ररूपाने त्यांनी मांडून दाखवला. आता हे सूत्र काय आहे तर वर्तनासंदर्भातलं हे सूत्र त्यांनी मांडलं आहे. वर्तन म्हणजेच बिहेवियर इज इक्वल टू S-O-R. आता या सूत्राचा अर्थ काय होतो तर वर्तन हे उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया या स्वरूपात ते व्यक्त होतं. म्हणजेच काय तर वर्तन म्हणजे जीवाने उद्दीपकाला अनुसरून व्यक्त केलेली प्रतिक्रिया होय. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला अवयव एखादी प्रतिक्रिया देतं म्हणजेच स्टिम्युलस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स, जेव्हा प्रतिक्रिया देतं तेव्हा आपल्याकडून एखादं वर्तन घडतं. वर्तन म्हणूनच काय म्हणलेलं आहे की वर्तन म्हणजे जीवाने उद्दीपकाला अनुसरून व्यक्त केलेली प्रक्रिया होय. त्यानंतर आहे ती म्हणजे मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता या ठिकाणी सर्व व्याख्यांमध्ये मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा उल्लेख आपल्याला दिसून येत नाही, म्हणून ते अपूर्ण आहेत. कारण फक्त मानव प्राणीच वर्तन करतो असं नाही, तर इतर प्राणीसुद्धा वर्तन करतात आणि त्यांच्या वर्तनामध्ये होणारे अनेक बदल आहेत आणि ते बदल इथं विचारात घेतलेले नाहीत, म्हणून ह्या सगळ्या व्याख्या अपूर्ण आहेत असं म्हटलेलं आहे. मॉर्गन किंग रॉबिन्सन यांनी मानसशास्त्राची एक व्याख्या केलेली आहे. ते काय म्हणतात तर मानसशास्त्र म्हणजे मानव व मानवेतर प्राण्यांचे शास्त्र होय. आणि यानंतर ही अशी व्याख्या
करण्यात आली, जी व्याख्या या सद्यस्थितीला सर्वमान्य अशी झालेली आपल्याला बघायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत एकूण 6 व्याख्या बघितल्या. म्हणजे मानसशास्त्राच्या व्याख्या बघत असताना अगदी पहिल्यापासून मन म्हणजे काय किंवा आत्मा म्हणजे काय किंवा आत्म्यासंबंधीचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, मनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, बोधात्मक अनुभवाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, त्याचबरोबर अबोधावस्थेचं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, अशा आपण 6 व्याख्या एकूण इथं पाहिलेल्या आहेत. आणि शेवटची आपण जी सर्वमान्य झालेली व्याख्या पाहिली ती म्हणजे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. म्हणजेच मानव प्राणी आणि जे इतर प्राणी आहेत त्यांचं जे वर्तन घडतं, त्यांची जी वागणूक आहे, त्या वागणुकीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी ही व्याख्या पुढं सर्वमान्य झालेली आपल्याला बघायला मिळते. आता आपण या मानसशास्त्राचं स्वरूप कसं आहे आणि त्याची व्याप्ती किती आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल वि.वा. शिरवाडकर लेखक कवी आहेत. ते नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत, पण त्याहून सुंदर माणूस आहे. आणि अशा या सुंदर माणसाचं जीवन विविधांगी बनलेलं आहे, त्यात विविधता आलेली आहे. म्हणजेच काय तर साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान यांच्या साहाय्याने माणसाच्या जीवनाला नवीन झळाळी प्राप्त झालेली आहे. म्हणजे केवळ माणसाचा विचार केला, आदिमानवाचा विचार केला, तर त्याच्यानंतर माणसानं जी सुधारणा करून घेतलेली आहे, मग ती साहित्याच्या मदतीनं असेल, कलेच्या मदतीनं असेल, संस्कृतीच्या मदतीनं असेल किंवा विज्ञानाच्या साहाय्यानं असेल, या माणसानं आपल्या जीवनाला एक झळाळी प्राप्त करून दिलेली आहे. आणि त्यामुळंच आजचं आधुनिक युग हे विज्ञान युग म्हणून ओळखलं जातं. कारण माणसाच्या जीवनावर विज्ञानाचा फार मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजेच पावलोपावली आपल्याला विज्ञानाची मदत घ्यावी लागते. अगदी आपण घरात जर बघितलं तर स्वयंपाकघरात आपण गेलो, अगदी हॉलमध्ये आपण असलो, तरी प्रत्येक ठिकाणी आपल्याला विज्ञानावर आधारित असलेल्या वस्तू किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये असलेलं विज्ञान आपल्याला पाहायला मिळतं. तर या विज्ञानाचं स्वरूप आणि मानवी जीवनाशी असलेलं त्याचं नातं, यावरून शास्त्राचे 2 प्रकार पडतात, ते आपल्याला बघायचे आहेत. हे 2 प्रकार कोणते आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ते वास्तववादी शास्त्र आणि दुसरं आहे ते आदर्शवादी शास्त्र. वास्तववादी शास्त्र म्हणजे काय तर वस्तूचं जसंच्या तसं वर्णन करणारं शास्त्र. म्हणजे जे आहे, जे डोळ्याला दिसतंय त्याचं वर्णन करणारं शास्त्र म्हणजे वास्तववादी शास्त्र. आणि या उलट आदर्शवादी शास्त्र मानवाला शुद्ध विचार देणारं किंवा श्रेष्ठ ध्येय शिकवणारं किंवा आदर्श शिकवणारं असं जे शास्त्र आहे त्याला आपण आदर्शवादी शास्त्र असं म्हणतो. आता मानवाचं वर्तन जे घडतं ते कसं होतं यासंबंधी वस्तुनिष्ठ आणि वास्तव विचार हे वास्तववादी शास्त्र मानतं. त्याचबरोबर हे शास्त्र वर्णनात्मक शास्त्रही आहे. कारण मानवी वर्तनाचा ते अभ्यास करतं. त्याचबरोबर ते मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा सुद्धा अभ्यास करतं. तसेच मानवी वर्तनात आंतरिक व बाह्य वर्तनाचा समावेश त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. तसेच एखादं बालक जन्माला आल्यानंतर त्याचा कुटुंबातील इतर व्यक्तींशी संपर्क येतो. तसेच मोठेपणी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तींशी म्हणजेच समाजाशी सुद्धा त्याचा संपर्क येतो. थोडक्यात आपल्याला मानसशास्त्राचं स्वरूप विशद करताना खालील बाबी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कोणत्या बाबी आहेत त्या तर मानसशास्त्र हे वास्तववादी तसेच वर्णनात्मक शास्त्र आहे. मानसशास्त्रामध्ये मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. बोधावस्थेत घडणाऱ्या वर्तनाबरोबर अबोधावस्थेत घडणाऱ्या वर्तनाचाही
मानसशास्त्र अभ्यास करते. त्याचबरोबर वर्तनाचे आकलन, पूर्वकथन, निरीक्षण व नियंत्रण ही मानसशास्त्राची प्रमुख उद्दिष्ट आपल्याला बघायला मिळतात. मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा वेध घेणारं एक व्यापक व प्रगत शास्त्र आहे आणि प्राणीमात्रांचे वर्तन हा त्यांच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. व्यक्तीचा समाजातील विविध घटकांशी परस्पर संबंध येतो आणि यातूनच आंतरक्रिया घडतात. म्हणजेच प्रत्येक क्षेत्रातील परिस्थिती, प्रतिक्रिया यामध्ये काही ना काही संबंध असतो आणि त्यामुळं त्याच्या स्वतंत्र अभ्यासाकरता काही शाखा कार्य करत असतात. म्हणजेच या मानसशास्त्रामध्ये वास्तववादी मानसशास्त्र आणि आदर्शवादी शास्त्र हे जे दोन प्रकार आहेत शास्त्रांचे, त्यावरून वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानवी वर्तनामध्ये अनेक आंतरिक आणि बाह्य वर्तनाचा समावेश झालेला आपण बघतो. म्हणजेच व्यक्ती समाजाच्या संपर्कात येतो आणि त्यामधून अनेक बऱ्या वाईट गोष्टी तो शिकत असतो. शालेय जीवनामध्ये आपण बघतो अनेक मित्र, मैत्रिणी, शिक्षक यांच्या संपर्कात तो येतो. त्याचबरोबर कुटुंबामध्ये असताना तो आपल्या कुटुंबा लोकांशी, नातेवाईकांशी त्याचा संबंध येतो. त्याचबरोबर समाजात वावरत असताना सुद्धा तो वेगवेगळ्या भूमिकांमधून जातो. म्हणजेच कुटुंबात मुलगा असेल, मुलगी असेल, भाऊ, बहीण, पती, पत्नी, त्याचबरोबर आई, वडील, तर समाजामध्ये मित्र, शेजारी अशा अनेक भूमिका तो वटवतो. अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं त्याला पेलावं लागतं. अनेक सुखदुःखातून, मानसिक संघर्षातून त्याला जावं लागतं. या सर्वातून व्यक्तीचे वर्तन आपल्याला दिसून येते. त्याच्यातील अनेक भावनांचं दर्शन आपल्याला घडतं आणि मानवी वर्तनातील हे जे काही बदल आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर या मानसशास्त्राच्या काही शाखा आपल्याला इथं बघायच्या आहेत. याच्यामध्ये मनोविकृतीशास्त्र, औद्योगिक शास्त्र, गुन्हेगारीचे मानसशास्त्र, चिकित्सा मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, प्राणी मानसशास्त्र अशा काही शाखा आपल्याला बघायला मिळतात. आता या शाखांमध्ये काही शाखा आहेत त्या तात्विक आणि काही व्यावहारिक शाखा आहेत. तर याच्यामध्ये शारीरिक मानसशास्त्र या शाखेमध्ये शरीर रचना आणि ज्ञानेंद्रिय यांचा अभ्यास केला जातो. दुसरी शाखा आहे ती तौलनिक मानसशास्त्र. याच्यामध्ये सजीवांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. सामाजिक मानसशास्त्र या शाखेमध्ये व्यक्तीच्या श्रद्धा, आचार, समजुती, जीवनमूल्य इत्यादींचा सामाजिक संदर्भातून विचार केला जातो. त्याचबरोबर व्यक्तिभेदाचं मानसशास्त्र यामध्ये व्यक्तिभेदास जबाबदार असणाऱ्या अनुवंश, परिस्थिती या घटकांचा अभ्यास केला जातो. बालमानसशास्त्र या शाखेमध्ये बालकांच्या शारीरिक, भावनिक असणाऱ्या मानसिक, सामाजिक विकासाचे टप्पे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास या सर्व गोष्टींचा बालमानसशास्त्राच्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो. त्याचबरोबर सामान्य मानसशास्त्र या शाखेमध्ये व्यक्तीच्या परिसराच्या संदर्भातील सामान्य कृतींचा अभ्यास केला जातो. तर या आहेत तात्विक शाखा. काही व्यावहारिक शाखा आहेत त्याच्यामध्ये मनोविकृतीशास्त्र. या मनोविकृतीशास्त्रामध्ये मनोविकृतीचा अर्थ, त्याचबरोबर त्यांचे प्रकार कोणते आहेत, त्यावर काय उपाय योजले जातील, प्रतिबंधक उपाययोजना कोणत्या आहेत याचा अभ्यास या मनोविकृतीशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर औद्योगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये उद्योगाच्या निमित्ताने जवळ येणारे जे मानवी समूह आहेत, म्हणजेच एखाद्या कारखान्यामध्ये काम करणारे, कंपनीमध्ये काम करणारे कामगार असतील तर त्यांच्यामध्ये घडणाऱ्या आंतरक्रिया, त्यांचे उद्योग विकसनातील परिणाम
इत्यादींचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. गुन्हेगारीचे मानसशास्त्र या शाखेमध्ये गुन्हेगार, गुन्हे घडण्याची कारणे, गुन्हेगारी वृत्ती नष्ट कशी करता येईल याचे मार्गदर्शन या शाखेमध्ये केले जाते. त्यानंतर चिकित्सा मानसशास्त्र या शाखेमध्ये मानसिक रोगांचा अभ्यास, मानसिक रोग होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय शोधणारी मानसशास्त्राची शाखा आहे. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक विचारांना मानसशास्त्रीय अधिष्ठान प्राप्त करून देणारी ही शाखा आहे आणि याच्यामध्ये अध्ययन, अध्यापन, शैक्षणिक समस्यांची उकल इत्यादींचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. आणि शेवटची शाखा आहे ती प्राणी मानसशास्त्र. यामध्ये प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. आता या सगळ्या ज्या शाखा आहेत, या शाखांपैकी आपल्याला जी शाखा अभ्यासायची आहे ती म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. कारण आपल्या या पेपरचंच नाव आहे शैक्षणिक मानसशास्त्र आणि याच शाखेचा आपल्याला या पेपरमध्ये अभ्यास करावायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र म्हणजे काय, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या व्याख्या कोणत्या आहेत, त्याचबरोबर मानसशास्त्राचं स्वरूप, त्याची व्याप्ती कशी आहे हे आपण पाहिलेलं आहे. तर त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण या शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. आज आपण इथंच थांबू. धन्यवाद.